तुम्ही लोक ना कधीच ना अभ्यास पूर्ण करत नाही. अरे लय वैताग. काय आहे ग? मम्मी आज खिचडी बनवलं. अरे तुला आणि नाही पप्पाला मम्मी आज मसूर हा बनवलं. मी बोलते. आज मसूर तुला आणि बनवलं. पप्पाला काहीच काम नाही. रोज खिचडी खिचडी. अरे नरड्याखाली उतरत नाही खिचडी खिचडी. जरा काहीतरी चांगली अशी मम्मी रस्ता. मसूर बनव ना. अगं मसूर मला पण ग लय आवडते. पण तुझ्या पप्पाला आवडत नाही. आणि तिथं अजून एक घोडपेंड खाते. काय बनवावं तेच कळणं झाले. मी सुद्धा मागापासून विचार करते आज काय भाजी बनवू. पण वाजले किती सांगा पटकन बनवायला. का पप्पा येणार 10 वाजता. 8 वाजले. अरे हा 8 वाजता बनवायला घेते मी जेवण. काय बनवू यार. बरं अंडे आणू. अंड्याची भाजी बनवू. मम्मी आज कुठचं वार आहे? आज बुधवार आहे म्हणून म्हटलं चिकन बनव ना. चिकनचा रस्सा बनव. ते बघ ती टिकली पडली माझी. कुठे गेली बरं टिकली. प्लीज हा भेटली. ही टिकली एक ना सारखी पडते. आज चिकन बनव. एकदम रस्सा बनव थंड. चिकन बनवायला हरकत नाही का. पण ते मला पण नाही खायची इच्छा होत. आज चिकन अंडी आणते ना मस्त असा अंड्याचा झणझणीत रस्सा बनवते. भाकरी घेऊ असा काला करू आणि खाऊ मस्त. शी ए अन्नाला कधी शी नाही म्हणायचं. ठीक आहे आवडत नाही ठीक आहे असं बोलू शकतो. पण शी नाही म्हणायचं. आज तर आपला माहिती आहे तुमचं ते? आज वेडनेसडे आहे. बुधवार बुधवार. हा तर आज आपला चिकन डे आहे. हो. अरे तुमचा संडे पण चिकन डे असतो. बुधवार पण चिकन डे असतो. फ्रायडे पण चिकन डे असतो. माझा फ्रायडे डे असतो. असतो. तुझा तर ओनली बर्थडे ट्यूसडे. माझा बर्थडे 2 तारखेला होऊन गेला. काय केलं त्याला काय नाही केलं. आणि पप्पाने एक आईस्क्रीम पण नाही चालली मला. तुम्हाला म्हणजे बर्थडेला नुसतं उड्या मारत असता. बरं ते सगळं जाऊ दे. बर्थडे गेले खड्ड्यात ते. मस्त अंडी आणते ना रस्सा बनव. नाही मम्मी चिकन 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 आज चिकनचा वार आहे आपला. हो. मग चिकन ना ते परत राहतं. पण आता तुम्ही काय दोघं ना बनवते? ऐका आधी. पाव किलो आणलं तरी तुम्ही दोघं संपवत नाही. पप्पा संध्याकाळी आले ना उशिरा की चिडचिड करतात. त्यामुळे मी काय करते 30 रुपयाचं फक्त चिकन आणते. ठीक आहे नाही मग किती. पाव किलो 5 रुपयाचा पाव किलो. 5 रुपयाचं चिकन द्यायला का ते आपल्या घरचं आहे का. पाव किलो. पाव बेटा पाव किलो बोलतात त्याला. काय आणि बोलतात? अर्धा पाव किलो आण. अर्धा पाव नाही पाव किलो आणते. ठीक आहे तुम्हाला आता खायला होईल. आणि उद्या गुरुवार म्हटल्यावर तर आमचे अजून वांदे. तुम्ही लोक संपवून टाक. ठीक आहे जाते. पाव किलो चिकन आणतेशी. आता मला ते कसं कसं घास 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 करून खायला लागेल. ठीक आहे घेऊन येते पाव किलो चिकन. तर बाकीचं सगळं सामान आहे का नाही ते बघायला लागेल. डोक्याला ताप. तुला कोणी सांगितलं? तुला कोणी सांगितलं? ए, घेऊन येता बोलली ना. तुला कोणी सांगितलं? आणलंय फायनली 50 रुपयाचंच घेऊन आले. त्या बोलल्या त्या पाव किलो. चला आता पटकन बनवून घेते. का तर 9 9:30च्या आतमध्ये पटकन झालं पाहिजे. आता 8 वाजलेत. चिकन आणले म्हटल्यावर नाही लोक दम काढणार नाही. झालं का झालं का झालं का सारखं बोलत असणार. आता चालू होतील थोड्या वेळात. तर चला पटकन बनवून घेते. तसं शाळेतून येता येता 10 रुपयाचे टोमॅटो अर्धा किलो आणि कोथिंबीरची जुडी 10 रुपयाची मी घेऊनच आली होती. त्यामुळे मला जरा बरंच पडलं. घरी आल्यावर म्हटलं परत मार्केटला कुठं जावं म्हणून येता येता घेऊन आली होती. तर ह्या मुलांच्या आग्रहास्तव शेवटी आता 50 रुपयाचं चिकन घेऊन आले. ते म्हटलं झटकीपट बनवून टाकावं. तर सगळं साहित्य आहे एकदम कांदे भरलेलेही होते. तर झटकीपट बनवायला काय हरकत नाही. मग तुम्हाला खरं सांगू का हे खोबऱ्याचा खूप वैताग येतो. कारण 400 रुपये किलो खोबरं झालेलं आहे. आणि पाव किलो आणायला जावं तर 100 रुपयाचं पाव किलो खोबरं भेटतं. खूप डोक्याला ताप आहे. शेवटी घरामध्ये 2-4 असे नारळ माझ्याकडे पडलेले होते जे मिस्टरांनी आणलेले होते. तर ते सोलून वगैरे मी घेतलेलं ते ऑलरेडी. तर म्हटलं चला ते उपयोगी पडतील. तर ओल्या नारळाचे हे चिकन छान लागते. चिकनची भाजी थोडीशी गोडसर लागते ओल्या नारळाची भाजी. पण हरकत नाही चिकनची भाजी छान लागते. पण मला गोडसर आवडत नाही. पण मुलांसाठी ही बेस्ट आहे. तर सगळा मसाला असा एकाच भांड्यामध्ये मी करून घेतला. कधी कधी हा सगळा बाहेर उडतो. पण हरकत नाही. तो बघा मुलांची घाई सुरू झालेलीच होती की मम्मी झालं का मम्मी झालं का मम्मी झालं का. तर म्हटलं जरा थांबा. मग तुम्ही बघितलंच असेल की ह्या ओल्या नारळाची चटणी जरा पांढरीशीच दिसते. तर म्हटलं जाऊ द्या पाणी सगळं शोषून घेऊ दे. कारण तळतळ तळतळ उडत राहतं. सो थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा मसाला मी सगळं करून घेतला ते टाकला होता. आणि हे माझा घरगुती मसाला आणि हा लाल मसाला टाकावाच लागतो. कारण माझ्या घरगुती मसाल्यामुळे असं रेड कलर येत नाही. आणि रेड कलर आल्याशिवाय भाजीला असं मस्तपैकी असं बघूचं वाटत नाही. सो सगळं असं मसाला मस्त रेडी झालेलं आहे. चिकन धुवून टाकलेलं आहे बरं असंच टाकलेलं नाही आहे मी. आणि तुम्हाला सांगेन 10 रुपयाची कोथिंबीर ही खरंच बरी पडते. कारण कसं होतं ना
बाहेरून 5 रुपयाची कोथिंबीर आणायला गेलं की ती एका टायमिंगलाच पुरते. एक्स्ट्रा काय कोथिंबीर ते लोक देत नाही, जराशी 2-3 काड्या फक्त देतात. तर 10 रुपयाच्या कोथिंबीरीचं कसं होतं, आपल्याला जास्तीत जास्त वापरताही येतं आणि काही हरकत नाही आणि जेवढा म्हणजे मनसोक्त अशी कोथिंबीर वापरता येते. आणि तुम्हाला खरं सांगू, कोथिंबीर मला खूप आवडते जास्तीत जास्त भाजीमध्ये वापरलेली. तर ही अशी 2-3 वेळा मला होईल, पण तिसऱ्या दिवशी काही कोथिंबीर माझी राहत नाही. कारण काय होतं, ती खराब होऊन जाते किंवा त्याचं पाणी होतं. कारण शेवटी जिकडून ती तयार झाली, म्हणजे जिकडून जमिनीतून उगवलेली आहे तिथून इथं येईपर्यंत, इथून आपल्या घरापर्यंत येईपर्यंत त्याला किती वेळा पाणी मारलेलं आहे. आणि घरात फ्रीज नसल्यामुळे हा सगळा घोळ होतो आणि कोथिंबीर माझी काही शिल्लक राहत नाही. पण मला परवडते. 5 रुपयाची कोथिंबीर 1 वेळा जाणार आणि 10 रुपयाची कोथिंबीर जर 4 वेळा जात असेल तर मला काय हरकत आहे. शेवटी थोडीशी वेस्ट गेली तरी काही हरकत नाही. सो एक्स्ट्रा चटण्या बिटण्या करून वगैरे वापरून मी कोथिंबीर म्हणजे होऊन जातं सगळं ॲडजस्ट, काय हरकत नाही. आणि आता घेतल्या होत्या भाकरी करायला. भाकरीची एक जराशी खूप भीती वाटत होती. कारण काय झालं होतं माहिती आहे, तुम्हाला माहितीच आहे, घराचं काम चालू होतं, पूर्ण आठवडा त्यात गेला. त्यामुळे भाकरीच्या पिठाला काही हात लावलाच नव्हता आठवडाभर. आणि एक भीती होती, कारण हे आहे बाजरीचं पीठ आणि बाजरीचं पीठ जेवढं जास्त दिवस हळूहळू राहत जाईल तेवढं ते कडू होतं. तरीही मी खूप मोठी रिस्क घेऊन भाकऱ्या करायला घेतल्या. 3च केल्या. आता तुम्ही म्हणसाल की 3 भाकऱ्या करायच्या नसतात, पण 3च केल्या कारण सकाळची चपातीही शिल्लक होती. आणि म्हटलं करून बघूया, कडू तर कडू का हरकत नाही, पण एवढी कडू लागणार नाही. शेवटी हे बाजरी म्हणजे गावाकडची आहे. माझी आई 6 महिने मला पुरेल एवढी बाजरी दरवेळेस मला पुरवत असते. मला बाहेरून काही घ्यायची गरज पडत नाही. आणि खूप भारी, कारण इकडची जेव्हा मी बाजरी विकत घेते ना, तेव्हा त्याची अजिबात चव लागत नाही. पण ही गावाकडची बाजरी आहे ना, त्याची एवढी सुंदर चव लागते ना की अक्षरशः मन तृप्त होतं. सो माझ्या आईचे खूप 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 आभार. तर आभार काय मानायचे नसतात, पण शेवटी जाऊ द्या. भाकरी झाल्या, चिकनही झालेलं आहे. अशी कोथिंबीर मस्तपैकी अशी मी तो वरून टाकणार आहे आणि सळसळीत असा रस्सा झालेला आहे. तुम्हाला सुक्का आवडत असेल, मला थोडासा रस्सा आवडतो, कारण तोतरे बसतात खो ते भाकरीनं खाल्लं का. असं थोडंसं भातासंग ठीक आहे सुकं सुकं, पण हा असा रस्सा बनवला छान झाला आहे बरं, मस्त असं झालेलं आहे. कारण मी टेस्ट करून बघितलं आहे, तुम्हाला दाखवलं नाही मी, पण मी टेस्ट करून बघितलं आहे. तर चला मुलांना वाढून घेते, कारण त्यांना खूप घाई लागली होती. कसं असतं ना, नेहमी हे सगळं आणणं, मुलांच्या इच्छा पूर्ण करणं शक्य होत नाही कधी कधी, पण जेवढं जमेल तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. ह्या वर्षभरात खूप त्रास झाला आहे, तर मी खाऊन घेते. आता तुम्ही खा आणि कसं झालं आहे मला सांगा नक्की, तुम्ही बघून